Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the content of interim dividend. Okay, आज आपण काय बघणार आहोत? इंटर्म डिव्हिडंडचे मिनिंग्स बघणार आहोत. म्हणजे काय असतं इंटर्म डिव्हिडंड म्हणजे काय आहे इंटर्म डिव्हिडंड? इंटर्म डिव्हिडंड तर तुम्ही डिव्हिडंड बघितला आहे लास्ट लेक्चरमध्ये. तुम्ही डिव्हिडंड बघितलं आहे, डिव्हिडंडचे फीचर्स बघितले, लिगल प्रोव्हिजन्स बघितल्या डिव्हिडंडबद्दल, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तरी एकदा आपण बघूयात, वरती एकदा नजर मारायला काय जात आहे. तर बघा, डिव्हिडंड म्हणजे काय असतं. जर तुम्हाला इंटर्म डिव्हिडंडवर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. 4 मार्काची शॉर्ट नोट तुम्हाला इंटर्म डिव्हिडंडवर विचारली जाऊ शकते. त्या व्यतिरिक्त इंटर्म डिव्हिडंड आणि फायनान्शियल डिव्हिडंड या दोन फायनल डिव्हिडंड, इंटर्म डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड या दोघांमधला फरक स्पष्ट करायला सुद्धा येऊ शकतो. डिफरन्स बिटवीन द इंटर्म डिव्हिडंड अँड फायनल डिव्हिडंड असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सो पहिलं काय आहे, आत्ता काय विचारलेलं आहे आपल्याला? इंटर्म डिव्हिडंड. तर इंटर्म डिव्हिडंडवर आपल्याला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. ती येते तुम्हाला 4 मार्कासाठी. तर त्या 4 मार्काच्या शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला डिव्हिडंडचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, डिव्हिडंडचं इंट्रोडक्शन, मिनिंग आणि त्यानंतर डेफिनेशन आणि एक्सप्लेन केली पाहिजे डेफिनेशन. या 3 गोष्टी कॉमन असतात, ज्या डिव्हिडंडबद्दल कुठलाही प्रश्न आला तरी ते लिहिणं अपेक्षित आहे. सो जर तुम्हाला डिव्हिडंड येत असेल ना, प्रश्न जर तुम्हाला डिव्हिडंडशी रिलेटेड आला किंवा इंटर्म डिव्हिडंडची तुम्हाला डेफिनेशन लिहायला आली, इंटर्म डिव्हिडंडवर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला आली, तर तुम्ही काय काय लिहिणं अपेक्षित आहे? डिव्हिडंडबद्दल इंट्रोडक्शन लिहिणं अपेक्षित आहे, डिव्हिडंडचा मिनिंग लिहिणं अपेक्षित आहे, डिव्हिडंडच्या डेफिनेशन्स देणं अपेक्षित आहे. एखादी तरी डेफिनेशन द्या आणि ती डेफिनेशन एक्सप्लेन करा. त्यानंतर बघा, त्यानंतर तुम्ही या तुमच्या मेन पॉईंटवर इंटर्म डिव्हिडंडवर. आता मला सांगा, 2 डिव्हिडंडचे प्रकार असतात. डिव्हिडंड कसा असतो? 2 प्रकारचा असतो. पहिला डिव्हिडंड आहे फायनल डिव्हिडंड, जो आता आपण आधी बघितला. डिव्हिडंड आपण आधीच बघितला. तर त्या डिव्हिडंडला काय म्हणतात? फायनल डिव्हिडंड, जो वर्षाच्या शेवटी दिला जातो. जो तुमचा वर्षभराचा प्रॉफिट आहे आणि तो वर्षभराचा प्रॉफिट जेव्हा शेअर होल्डर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करतो, दॅट इज फायनल डिव्हिडंड. बट इंटर्म डिव्हिडंड म्हणजे काय? तर इंटर्म डिव्हिडंड म्हणजे जर कंपनीला खूप जास्त प्रॉफिट होत असेल, कंपनी जर चांगल्या प्रॉफिटमध्ये काम करत असेल आणि कंपनीचा चांगला फायदा होत असेल, कंपनीकडे भरपूर पैसा असेल, तर त्यावेळेला कंपनी काय करते? इंटर्म म्हणजे फायनान्शियल इयरच्या मध्ये, आता सपोज जर 12 महिन्याचं फायनान्शियल इयर आहे, तर पहिल्या 6 महिन्यामध्ये मध्येच ती डिव्हिडंड शेअर होल्डर्सला डिस्ट्रीब्यूट करून देते. म्हणजे पहिल्या 6मध्ये एक डिव्हिडंड आणि पुढच्या 6मध्ये दुसरा डिव्हिडंड. ओके, सो जर असा मध्ये डिव्हिडंड दिला जात असेल, तर त्या डिव्हिडंडला काय म्हणतात? इंटर्म डिव्हिडंड. ओके, आणि मग आता असं नाही की 6 महिन्यामध्ये पहिला डिव्हिडंड जर शेअर होल्डर्सला दिला तर दुसरा डिव्हिडंड द्यावा लागत नाही. पहिला दिला तर दुसरा द्यावाच लागतो. आणि जर सपोज पहिल्या 6 महिन्यामध्ये कंपनीला चांगला फायदा झाला आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये कंपनीला जर फायदा झाला नाही, तरीसुद्धा शेअर होल्डर्सला डिव्हिडंड हा द्यावा लागतो. आणि नंतर मग जो काही लॉस होतो तो तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला, च्या टीमला बेअर करावा लागतो. ओके, तर हे आपण फीचर्समध्ये बघणारच. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की तुम्हाला
इंटर्म डिव्हिडंट म्हणजे काय, तर तुम्हाला मे बी ते समजलं असेल. इंटर्म डिव्हिडंट म्हणजे काय असतं. डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर. हा डिव्हिडंड कोण डिक्लेअर करतं, बोर्ड ऑफ डायरेक्टर. फायनल डिव्हिडंड पण बोर्ड ऑफ डायरेक्टरच डिक्लेअर करतो, इंटर्म डिव्हिडंड पण. इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर बिटवीन 2 ॲन्युअल जनरल मीटिंग. 2 ॲन्युअल जनरल मीटिंगच्या मध्ये. फायनल डिव्हिडंड कधी दिला जातो, फायनल जनरल मीटिंगमध्ये. आणि हा 2 जनरल मीटिंग घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये दिला जातो, कारण वर्षाच्या मध्ये घेतलेला असते. इंटर्म डिव्हिडंड जो आहे तो काय आहे, 2 जे तुमचे फायनान्शियल इयर आहे, जे तुमचं फायनान्शियल इयर आहे त्या फायनान्शियल इयरच्या मध्ये म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला दिला जातो. ठीक आहे. 2 ॲन्युअल जनरल मीटिंग कॉल्ड इंटर्म डिव्हिडंड. तर तुम्हाला असं लिहिताना असं नाही लिहायचं आहे पहिल्या 6 महिन्यामध्ये दिला गेला, तर ते एक्सप्लेनेशनमध्ये लिहा किंवा इंट्रोडक्शनमध्ये लिहा. बट डेफिनेशन तुम्हाला कशी द्यायची आहे, डिव्हिडंड इज डिक्लेअर्ड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर बिटवीन 2 जनरल मीटिंग. ओके. डिव्हिडंड इज डिक्लेअर्ड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर बिटवीन 2 जनरल मीटिंग, that is called interim dividend. Okay, so definition is clear to you. Dividend is declared by the board of director. Dividend is declared by the board of director between 2 general meeting is called interim dividend. Okay, interim dividend is paid in middle of accounting year. Interim dividend is paid in middle of accounting year before the finalization of annual accounting year, finalization of annual accounts for the year. Opinion of company's auditor should be taken before declaring the interim dividend. ओपिनियन ऑफ कंपनी ऑडिटर, कंपनीच्या ऑडिटरचं ओपिनियन घेतलं जातं. शुड बी टेकन, घ्यायला पाहिजे. डिक्लेअरिंग द इंटर्म डिव्हिडंड म्हणजे काय की ऑडिटरचं जर आपण मत घेतलं तर काय होईल, फ्युचरमध्ये जर काही अनसर्टन्टी येणार असेल तर त्या अनसर्टन्टी आपल्याला आधीच कळतील आणि मग आपण इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करणार नाही. ओके. सो ऑडिटरचं मत घेणं गरजेचं असतं तुम्हाला जर इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करायचा असेल तर. ओके. बिफोर फायनलायझेशन ऑफ ॲन्युअल अकाउंट्स फॉर द इयर, इंटर्म डिव्हिडंड इज पेड इन द मिडल ऑफ द अकाउंटिंग इयर. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मिडल ऑफ द अकाउंटिंग इयर, पहिल्या 6 महिन्यामध्ये पेड केला जातो. राईट. पुढे काय म्हटलेलं आहे, फॉर एक्झाम्पल बिफोर द फायनलायझेशन ऑफ ॲन्युअल अकाउंट्स फॉर द इयर. फायनलायझेशन म्हणजे तुमचं ॲन्युअल अकाउंट ॲन्युअल अकाउंट फायनल होण्याच्या पूर्वी. म्हणजे काय की आपलं पूर्ण अकाउंट फायनल कधी होतं, जेव्हा आपलं अकाउंटिंग इयर संपतं. म्हणजे तुमचं अकाउंटिंग इयर जर चालू झालं असेल एप्रिलला आणि तुमचं संपणार कधी, मार्च एंडिंगला. सो पहिल्या 6 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर सप्टेंबर महिन्यापासून पुढे कधीही, पण मार्च महिन्याच्या आधी जे दिलं जातं ते तुमचं इंटर्म डिव्हिडंड आहे. आणि मार्च महिन्याच्या पुढे, मार्च महिन्यात जे दिलं तर ही काय होते आपली डेफिनेशन ऑफ इंटर्म डिव्हिडंड. ओके. आतापर्यंत आपण काय बघितले, म्हणजे इंटर्म डिव्हिडंडचा मिनिंग आणि त्यामध्ये आता बघणार आता फीचर्स ऑफ इंटर्म डिव्हिडंड. इंटर्म डिव्हिडंडचे फीचर्स आपण बघणार आहोत. ओके. सो सी द 1 by 1 फीचर्स ऑफ इंटर्म डिव्हिडंड. द फर्स्ट इज द बोर्ड ऑफ डायरेक्टर हॅज द power to declare interim dividend. The board of directors has the power to declare interim dividend. म्हणजे काय,
तर बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करण्याचा पॉवर असतो. म्हणजे इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर कोण करतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर. तुम्हाला माहिती आहे डिव्हिडंडसुद्धा कोण डिक्लेअर करतं? तुमचे बोर्ड ऑफ डायरेक्टरच करतात. ओके, तुमचा डिव्हिडंड जे आहे कोणाकडून रिकमेंडेड होतं? बोर्ड ऑफ डायरेक्टरकडूनच. ओके, आणि तुमचे शेअर होल्डर्ससुद्धा त्यामध्ये इंटरफेअर करू शकतात. शेअर होल्डर्ससुद्धा तुमचे इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करत असतात, रिकमेंडेड करत असतात. तुमचं जे फायनल डिव्हिडंड आहे ते बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून रिकमेंड केलं जातं शेअर होल्डर्ससाठी. बट इंटर्म डिव्हिडंड हे शेअर होल्डर्सकडून डिक्लेअर्डच केलं जातं, डायरेक्ट डिक्लेअर केलं जातं. ठीक आहे, हे झालं फर्स्ट फीचर आपलं. सेकंड फीचर्स काय आहे? इंटर्म डिव्हिडंड इज ओनली अ पेमेंट ऑन अकाउंट ऑफ होल डिव्हिडंड फॉर द इयर. इंटर्म डिव्हिडंड इज ओनली अ पेमेंट ऑन अकाउंट ऑफ होल डिव्हिडंड फॉर द इयर. इंटर्म डिव्हिडंड हे एक प्रकारचं पेमेंट ऑफ अकाउंट ऑफ होल डिव्हिडंड फॉर द इयर. म्हणजे मिड इयरमध्ये, म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये इंटर्म डिव्हिडंड काय नसतं, होल इयरचं डिव्हिडंड नसतं, पूर्ण वर्षाचं डिव्हिडंड नसतं. तर ते वर्षाच्या मध्ये मिड इयरमध्ये तुम्हाला पेड होणारं डिव्हिडंड असतं, म्हणून त्याला इंटर्म डिव्हिडंड म्हणतात. टर्मच्या मध्ये इंटर्म डिव्हिडंड. ओके, कंपनी शुड प्रोव्हाइड डिप्रिसिएशन फॉर द एंटायर इयर. कंपनी काय करते? प्रोव्हाइड करते डेप्रिसिएशन एंटायर इयर. पूर्ण वर्षभरात कंपनी डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करत असते, डेप्रिसिएशन देत असते. अँड नॉट प्रोपोर्शनली फॉर द पार्ट ऑफ इयर बिफोर डिक्लेअरिंग द इंटर्म डिव्हिडंड. ओके, नॉट प्रोपोर्शनली फॉर अ पार्ट ऑफ इयर बिफोर डिक्लेअरिंग द इंटर्म डिव्हिडंड. तुमचा इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करण्यापूर्वी तुमचा कुठलाही प्रपोर्शनली डिप्रिसिएशन म्हणा किंवा कुठलंही पेमेंट जर राहिलं असेल तर ते तुम्हाला इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करण्यापूर्वी क्लिअर करावं लागतं. ओके, सो काय की इंटर्म डिव्हिडंड जर तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर त्यापूर्वी तुम्हाला ऑल टाईप्स ऑफ पेमेंट्स, ऑल टाईप्स ऑफ तुमचे ऑल टाईप्स ऑफ अनादर जे काही तुमच्या लोकांचे तुम्हाला पैसे द्यायचे असतील किंवा कोणाचे काही पेमेंट्स तुमचे बाकी असतील, कोणाला जर काही तुम्हाला पैसे द्यायचे राहिलेले असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करण्यापूर्वी क्लिअर कराव्या लागतात. म्हणजे काय की कोणाचं म्हणजे काय की इंटर्म डिव्हिडंड जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुमचे जर आधीचे काही डेप्रिसिएशन राहिले असतील, काही गोष्टी तुमच्या द्यायच्या राहिल्या असतील, कोणाचे पैसे द्यायचे राहिले असतील, तर ते पहिले देणं गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणतो दुनियादारी करावी, पण त्याआधी आपलं घरातलं पूर्ण झालं पाहिजे. हा शब्द तुम्ही बऱ्याचदा लोकांकडून ऐकला असेल, कोणाकोणाच्या म्हाताऱ्या लोकांकडून तुम्ही ऐकला असेल. तसंच असतं की तुम्ही शेअर होल्डर्सला डिव्हिडंड द्या, इंटर्म डिव्हिडंड हा शेअर होल्डर्सला द्या, बट त्यापूर्वी जे काही आपल्या कंपनीचे डेप्रिसिएशन आहे किंवा जे काही कंपनीचे पेमेंट आहेत ते पहिले पूर्ण केले पाहिजे. इंटर्म डिव्हिडंड कॅन नॉट बी पेड आउट ऑफ एनी रिझर्व. जे काही एखादं रिझर्व आहे ते रिझर्वच्या पलीकडं तुम्हाला इंटर्म डिव्हिडंड देता येत नाही. रिझर्व जे आहे ते रिझर्व वेगळंच ठेवावं लागतं. जसं आपण डिव्हिडंड देतो त्यावेळेला डिव्हिडंडसुद्धा कंपनी रिझर्व अमाऊंट स्वतःसाठी ठेवते आणि राहिलेलं जे काही अमाऊंट आहे ती डिव्हिडंड म्हणून लोकांना शेअर होल्डर्सला पेड करते. तसंच इंटर्म डिव्हिडंडसुद्धा तसंच दिलं जातं. तुमची जी काही 6 मंथचं रिझर्व आहे किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की भविष्यामध्ये ही अमाऊंट आपल्याला लागू शकते, भविष्यामध्ये आपल्याला रिझर्व अमाऊंट लागू शकते किंवा आपल्याला एखादी कंपनी एखादी आपल्याला मशिनरी घ्यावी लागेल किंवा
आपल्याला भविष्यामध्ये नवीन प्लांट ओपन करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून जे काही तुम्हाला रिझर्व ठेवायचं आहे ते बाजूला ठेवून राहिलेलं प्रॉफिट मग आपण डिव्हिडंट म्हणून, इंटर्म डिव्हिडंट म्हणून शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करत असतो. ओके. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी मस्ट ऑथराइज द बोर्ड ऑफ डायरेक्टर टू डिक्लेअर द इंटर्म डिव्हिडंट. आर्टिकल ऑफ असोसिएशन ऑफ कंपनी, तुम्हाला मी आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे काय सांगितलं होतं. काय असते, AOA आणि MOA नावाचे कंपनीचे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. MOA म्हणजे काय, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये तुमच्या असोसिएशनचे, तुमच्या ऑर्गनायझेशनचे, तुमच्या कंपनीचे काही मेमो दिलेले असतात, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. आणि आता आर्टिकल ऑफ डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये असतात ते MOA. ओके. आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे काय, तर आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजे ज्यामध्ये तुमचे महत्त्वाचे टर्मिनॉलॉजीज मेन्शन केलेल्या असेल, ज्यामध्ये तुमच्या महत्त्वाच्या काही थिंग्स मेन्शन केलेल्या असतील. म्हणजे काय की तुमच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स, हे रूल्स फॉलो झाले पाहिजे वर्षभरामध्ये, हे सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे, किंवा आपलं सर्टिफिकेट कोणाला दिलं जाईल. जसं की प्रॉस्पेक्टस, तुम्हाला माहिती आहे आपल्या जेव्हा आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो त्यावेळेला ॲडमिशनच्या वेळेला आपल्याला प्रॉस्पेक्टस मिळतं, बरोबर. तसंच ज्या वेळेला तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी करता त्यावेळेला कंपनी तुम्हाला AOA देते, आर्टिकल ऑफ असोसिएशन, ज्यामध्ये सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स लिहिलेले असतात. तुम्हाला तुमचा डिव्हिडंड कधी मिळणार आहे, किती % मिळणार आहे, तुमचं शेअर सर्टिफिकेट तुमच्याकडे कधी येणार आहे, जनरल मीटिंग कधी राहणार आहे, सगळं प्लॅनिंग त्यामध्ये ऑलरेडी केलेलं असतं. ओके. सो त्याला काय म्हणतात, AOA, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. Articles of association of the company must authorize the board of director to declare the interim dividend. Article of association of the company must be authorized the board of director to declare the interim dividend. म्हणजे इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर करताना बोर्ड ऑफ डायरेक्टरनी आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या असल्या पाहिजे. द बोर्ड मीटिंग हॅज टू पास द रिसोल्युशन फॉर डिक्लेअरिंग द इंटर्म डिव्हिडंड. जेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टरची पहिली मीटिंग होते, आता आपण मिनिंगमध्ये काय लिहिलं की बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे काय, तर 2 जनरल मीटिंगच्या मध्ये जे काही डिव्हिडंड तुम्ही डिक्लेअर करता त्या डिव्हिडंडला काय म्हणतात, इंटर्म डिव्हिडंड म्हणतात. 2 जनरल मीटिंगच्या मध्ये जो डिव्हिडंड पास केला जातो, जो डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो त्या डिव्हिडंडला आपण म्हणतो इंटर्म डिव्हिडंड, बरोबर. मग आता इथे काय म्हटलेलं आहे, द बोर्ड मीटिंग हॅज पास द रिसोल्युशन फॉर डिक्लेअरिंग इंटर्म डिव्हिडंड. म्हणजे काय की जेव्हा पहिली जनरल मीटिंग होते त्या जनरल मीटिंग नंतर स्पेशली बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग घेतली जाते आणि त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये हा जो इंटर्म डिव्हिडंड आहे हा डिक्लेअर केला जातो, पास केला जातो. हा जो डिक्लेअर करण्याचा करार आहे तो पास केला जातो. ओके. द अमाऊंट टू बी गिव्हन ॲज अ इंटर्म डिव्हिडंड मस्ट बी क्रेडिटेड इन द सेपरेट बँक अकाउंट. जसं की डिव्हिडंड देण्यासाठी सुद्धा तुमचे सेपरेट बँक अकाउंट असतात, सेपरेट बँक अकाउंट तुम्ही काढलेलं असतं आणि त्याच्यातून ती अमाऊंट क्रेडिट होत जाते, बरोबर. तुम्ही जर डिव्हिडंडमध्ये मी शिकवलेले फीचर्स आठवत असाल तर हे जवळपास एकमेकांशी कोरिलेटेड आहे. फक्त हा काय असतो 6 महिन्याचा कालावधीमध्ये दिला जातो, तो वर्षाच्या कालावधीमध्ये दिला जातो, ठीक आहे. तर इथं सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, एक सेपरेट बँक अकाउंट ओपन करावं लागतं. शेड्युल्ड बँक, जी कंपनीची शेड्युल्ड बँक असते, विदिन द 5 days ऑफ द डिक्लेरेशन. डिक्लेअर झाला, इंटर्म डिव्हिडंड डिक्लेअर झाला की त्याच्यानंतर 5 दिवसाच्या आत तुम्हाला त्या शेड्यूल बँकेमध्ये अकाउंट ओपन करून त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे
क्रेडिट तुमचे पैसे जमा व्हायला हवे असतात. त्यामुळे क्रेडिट पैसे क्रेडिट होण्यासाठी किंवा इनटर्म डिव्हिडंड मस्ट बी क्रेडिटेड इन द सेपरेट अकाउंट. सेपरेट अकाउंटमध्ये जे शेड्यूल बँकेचं तुमच्या कंपनीचं जे काही शेड्यूल बँक आहे, तुमच्या कंपनीची जी काही नेहमीची बँक आहे, ज्या बँकेमधून कंपनी सारखे व्यवहार करत असते, त्या शेड्यूल्ड बँकेमध्ये एक सेपरेट अकाउंट ओपन करणं गरजेचं असतं इनटर्म डिव्हिडंडसाठी. आणि त्या अकाउंटमधून तुमचे इनटर्म डिव्हिडंडचे पैसे जात असतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे इनटर्म डिव्हिडंड शुड बी पेड विदिन 30 days ऑफ डिक्लेरेशन. डिक्लेअर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत इनटर्म डिव्हिडंड हा एक्सक्यूज मी 30 दिवसाच्या आत इनटर्म डिव्हिडंड पेड व्हायला हवा. तसंच तुमचा फायनल डिव्हिडंडसुद्धा तसाच असतो, 30 दिवसाच्या आतच तो डिक्लेअर्ड होणं गरजेचं असतो. पुढे दिलेलं आहे अनपेड अँड अनक्लेम इनटर्म डिव्हिडंड शुड बी ट्रान्सफर्ड टू अनपेड डिव्हिडंड अकाउंट. अनपेड आणि अनक्लेम. आता तुम्हाला डिव्हिडंड जेव्हा मी शिकवला त्यावेळेला तुम्हाला शिकवलेलं आहे अनपेड म्हणजे काय आणि अनक्लेम्ड म्हणजे काय. अनपेड म्हणजे काय, जर पेड झाला नसेल, त्या 30 दिवसाच्या आत जर तुमचा इनटर्म डिव्हिडंड पेड झाला नसेल, त्यावेळेला त्या डिव्हिडंडला काय म्हणतात, अनपेड डिव्हिडंड. ओके, 30 दिवसानंतर जरी तो पेड झाला नसेल तर त्याला म्हणतात अनपेड डिव्हिडंड. पण जर एखाद्या शेअर होल्डर्सनी त्यासाठी क्लेम केला की मला या कंपनीकडून अजूनसुद्धा माझ्या अकाउंटला इनटर्म डिव्हिडंड माझा कलेक्ट झालेला नाही आहे किंवा मला आलेलाच नाही आहे, असा जर एखाद्या शेअर होल्डर्सनी क्लेम केला कंपनीवरती, तर दॅट इज अनक्लेम्ड डिव्हिडंड. ओके, सो अनपेड आणि अनक्लेम्ड डिव्हिडंड आपण फायनल डिव्हिडंडमध्ये सुद्धा बघितलेला आहे आणि इनटर्म डिव्हिडंडमध्ये सुद्धा सेम येतो, सेम फीचर्स आहेत. तर तो डिव्हिडंड जर दिला गेला नसेल टू बी ट्रान्सफर्ड, मग असा जो डिव्हिडंड आहे हा काय होतो, डिव्हिडंड अकाउंटला 7 दिवसाच्या आत, ओके, एक्सपायरी डेटपासून, म्हणजे तुमची जी 30 दिवस होते त्या 30 दिवसानंतर 7 दिवसाच्या आत त्या अकाउंटला जमा होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला टोटल डेज किती मिळतात, 37 days ऑफ इट्स डिक्लेरेशन. म्हणजे तुम्हाला 27 पूर्ण 37 days मिळतात, ज्यामध्ये तुमचा इनटर्म डिव्हिडंड काय होतो, शेअर होल्डर्सला मिळण्यासाठी. म्हणजे शेअर होल्डर्स 37 daysच्या आतमध्ये तो शेअर होल्डर शेअर घेऊ शकतात, तो डिव्हिडंड आपल्या अकाउंटला घेऊ शकतात. एनी अमाऊंट remaining unpaid and unclaimed in the unpaid dividend account 7 years should be transferred the IEPF. जर काही अमाऊंट रिमेनिंग असेल अनपेड किंवा अनक्लेम डिव्हिडंडची, सो ते अनपेड डिव्हिडंड अकाउंट जे आपलं वेगळंच असतं, त्या अनपेड डिव्हिडंड अकाउंट फॉर द 7 years 7 वर्षासाठी ते अनपेड डिव्हिडंड अकाउंट ओपन राहतं. म्हणजे 7 वर्षापर्यंत तुम्ही त्या अकाउंटमधून जर सपोज तुमचा डिव्हिडंड घ्यायचा राहिला असेल तर पुढच्या 7 वर्षापर्यंत तो तुम्हाला घेण्याचे चान्सेस असतात. जसं की तुम्हाला सपोज तुम्ही एखाद्या वेळेस 12th एक्झाम फेल झाल्यानंतर ती तुम्हाला परत देण्याचे चान्सेस कितीदा असतात, 3 वेळा. 3 चान्सेस तुम्हाला मिळतात. 3 चान्सेस जर तुम्ही अवॉइड केले, म्हणजे 3 वेळा तीन चान्समध्ये जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला परत ते देता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला परत मग ॲडमिशनच घ्यावी लागते. तसंच काय आहे, किंवा मग गेलं तुमचं 12वीचं वर्ष. तसंच काय असतं इथे, सपोज जर तुम्ही अनपेड डिव्हिडंड घेतला नाही किंवा तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही घेतला नाही, तर त्या केसमध्ये 7 वर्षापर्यंत तुम्ही त्या अनक्लेम डिव्हिडंड अकाउंटमधून तुमचे जी काही डिव्हिडंडची कॅश आहे किंवा पैसे आहे ते तुम्ही घेऊ शकता 7 वर्षापर्यंत. बट 7 वर्षानंतर ते अकाउंट ऑटोमॅटिकली बंद होते. म्हणजे तुमचा जो डिव्हिडंड आहे तो काय होतो, बुडीत होतो. ठीक आहे, तुमचा जो डिव्हिडंड आहे तो कंपनीला बुडतो.
तुम्हाला तो मिळत नाही, शेअर होल्डर्सला तो मिळत नाही. ठीक आहे. तर हे काय होतं, ऑल अबाउट तुमचं इंटर्म डिव्हिडंड. आता आपल्याला बघायचं आहे इंटरेस्ट. इंटर्म डिव्हिडंड आपण बघितलं आहे. आता आपण इंटरेस्ट पण बघून घेऊयात, म्हणजे आपल्या 2 शॉर्ट नोट आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जातील. तर आता इंटरेस्ट म्हणजे काय, डिव्हिडंड माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला इंटरेस्ट पण चांगला माहिती आहे, आपल्या आधी झालेले पण आहे इंटरेस्ट आणि डिव्हिडंड, पण तरीसुद्धा आपण एक थोडक्यात बघूयात आता इंटरेस्ट म्हणजे काय. इन द फायनान्शियल टर्म, it is payment made for using the money of another. uh, Borrower takes the money from the lender. In financial term, it is payment made for using the money of another. Borrower takes the money from the lender. पैसे काय केले, लेंडरकडून खरेदी केले. सो इंटरेस्ट इज द कॉस्ट ऑफ रेंटिंग मनी for the borrowers, and it is income from lending money for the lender. Okay, it is the income from money for the lender. म्हणजे काय की जे काही एखादी वस्तू तुम्ही बॉरो केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला जेव्हा इंटरेस्ट मिळतो. आता इंटरेस्ट म्हणजे काय, तर तुमची इंटरेस्ट पेड करता तुम्ही सारखा. जर तुम्ही एखादी वस्तू लेंडिंग किंवा बॉरोईंग केली, जर बॉरो केली असेल तर तुम्हाला इंटरेस्ट मिळतो, आणि लेंडिंग केली असेल तर तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो. इन द फायनान्शियल टर्म, इट इज द पेमेंट मेड फॉर यूजिंग द मनी ऑफ अनादर. तुम्हाला हा पैसा दुसऱ्यांना द्यावा लागतो, यूजिंग द मनी ऑफ अनादर. बॉरोअर्स टेक द मनी फ्रॉम लेंडर. बॉरोअर काय करत असतात, पैसे घेत असतात लेंडरकडून. सम इंटरेस्ट इज द कॉस्ट ऑफ रेंटिंग मनी फॉर द borrowers, and it is income from lending money for the lender. It is income, लेंडरकडून आलेलं इन्कम. इट इज द मनी, it is the income from lending money for the lender. Okay, it is the income from lending money from the lender. लेंडरकडून आलेला पैसा. ओके, सो त्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. आता त्याचे फीचर्स काय आहे बघा. इंटरेस्ट इज द प्राईस. इंटरेस्ट काय आहे, एक प्राईस आहे. फेड फॉर द प्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस. Interest is the price paid for the productive services rendered by capital. Rendered by capital म्हणजे कॅपिटलमधून जो काही तुम्हाला प्राईस मिळते, जे काही प्राईस तुम्ही कॅपिटलमधून पेड करता, दॅट इज द इंटरेस्ट. डिव्हिडंडसुद्धा तुमचा कॅपिटलवरूनच दिला जातो. जे काही कॅपिटल तुम्ही जमा केलेलं होतं त्यातून तुम्हाला जो काही प्रॉफिट झाला त्या प्रॉफिटमधून तुम्ही डिव्हिडंड देत असता. तसंच इंटरेस्ट असतो. इंटरेस्ट हा सुद्धा तुमच्या कॅपिटलमधून दिला जातो, तुमच्या प्रॉफिटमधून दिला जातो. नेक्स्ट आहे, इट इज डायरेक्टली डिक्लेअर्ड टू रिस्क. इट इज डायरेक्टली रिलेटेड टू रिस्क, हायर रिस्क अँड इज हायर इंटरेस्ट. ही काय एक प्रकारची रिस्क आहे, हायर रिस्क आहे. जर हायर इंटरेस्ट रेट तुमचा